नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा 1,500 रुपये दिले जात आहेत. या योजनेअंतर्गत 15वा हप्ता म्हणजे ज्या मागील सप्टेंबर महिन्याचा हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. तर हा हप्ता कधी वितरित केला जाणार आणि कोणत्या महिलांना याचा लाभ मिळणार जाणून याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचायला मदत होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, आपण स्क्रीनवर पाहू शकता की आदितीताई तटकरे यांच्या ट्विटर अकाउंटमधून आपण हा फोटो घेतलेला आहे. यावर सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया ही उद्यापासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर 2-3 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांना आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे. याबद्दलची ही महत्त्वाची अपडेट आहे. बरोबर संपूर्ण ट्विट हे आपण स्क्रीनवर पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस उद्यापासून सुरुवात होत आहे. लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यात सन्मान निधी वितरित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेली सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रमण करीत आहे. ही वाटचाल अशीच अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकीबहीण.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील 2 महिन्यांच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. हे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी हे ट्विट केलेले आहे. तर लाडक्या बहिणींनो, आजपासून सप्टेंबर महिन्याचा हा जो 15वा हप्ता आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर जमा करायला सुरुवात केली जाणार आहे. आणि इथून पुढे 2 ते 3 दिवसामध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. त्याचबरोबर सरकारकडून ज्या पात्र लाभार्थी महिलांची ई-KYC राहिलेली आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना ई-KYC करण्यासाठी समस्या येत आहे त्यांनी लवकरात लवकर पुढच्या 2 महिने पूर्ण होण्याच्या अगोदर ई-KYC पूर्ण करायची आहे. तर ही होती लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट. अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे येणारे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत वेळेत पोहोचायला मदत होईल. भेटूया नवीन एका माहितीसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.